मराठवाड्याच्या विकासाच्या हेतून कुठे जातो आवाज संभाजीनगरात मंत्रिमंडळाची राज्य मंत्रिमंडळाची बैठक तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेली होती आणि या बैठकीमध्ये मराठवाड्याच्या विकासाचे काही विषयावर चर्चा होऊन काही विषयाला मान्यता देण्यात आलेली होती। आता या विषयाला 3 वर्ष पूर्ण होत आहेत। दरवर्षी सातत्यानं याविषयी आमच्या माध्यमातून मी स्वतः या सगळ्या घोषणेची काय स्थिती आहे हे जाणून घेत असतो आणि आजही माननीय विभागीय आयुक्तांशी चर्चा करण्यासाठी मी इथं आलेलो होतो आणि जे निर्णय मंत्रिमंडळाने घेतले होते मराठवाड्याच्या विकासाचे अनुशेषासंदर्भात याची स्थिती काय आहे ही जाणून घेतली। विशेषतः सिंचनाची स्थिती अतिशय दुर्दैवी आहे। या संदर्भात जलसंपदाच्या अधिकाऱ्यांशी सुद्धा मी मागच्या आठवड्यात भेटलेलो आहे। जो काही मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प असेल, नदीजोड प्रकल्प असेल, या सगळ्या प्रकल्पाला सातत्यानं सरकार मराठवाडा दुष्काळ मुक्त करू अशा प्रकारची घोषणा करत असतं, जाहिराती करत असतं, मतं मागत असतं। प्रत्यक्षात आजही मराठवाड्यामध्ये अनेक गावात टँकर चालू आहे म्हणून या विषयाकडे सरकार आत्ताच्या घडीला तरी दुर्लक्ष आहे। या संदर्भात मी काल माननीय मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्रजी फडणवीस यांची सुद्धा भेट घेतली। त्यांनी मला आश्वस्त केलं की याविषयी निश्चित येणाऱ्या काळात पूर्ण प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं होत आहेत। जो नदीजोड प्रकल्प आहे याच्यातून जवळपास 90 TMC पाणी मराठवाड्याला मिळू शकतो, पण मला असं वाटतं लबाडाच्या घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय काही खरं नसतं आणि म्हणून मला असं वाटतं या विषयावर सातत्यानं लक्ष देऊन आम्ही आहोत आणि म्हणून त्याच्याविषयी आज मी विभागीय आयुक्तांशी चर्चा केली। विभागीय आयुक्त काय एक समन्वयक आहे, ते काय इम्प्लिमेंटेशन अथॉरिटी नाही, परंतु त्यांना या सगळ्या विभागाचं एक रिव्ह्यू त्यांच्याकडे आलेला होता। मला वाटतं तेवढी माहिती मी घेतली। फार समाधानकारक स्थिती राज्य मंत्रिमंडळाने 2023 साली घेतलेल्या निर्णयाची नाही असं मला तरी जाणवलं। नरेंद्र पाटील हे अण्णासाहेब आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष आहेत। हो, कॅबिनेट मंत्रिमंडळ दर्जाचं ते पद। त्यांनी आज एक खंत व्यक्त केली की त्यांच्या महामंडळाचे MD हे काम करत नाही, आम्हाला विचारात घेत नाही काम करताना आणि समाजाचं वाटोळं करताय आणि महामंडळ बदनाम करण्याचं काम करताय अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली। नाही, सत्यता आहे। आत्ताच थोड्या वेळापूर्वी माझ्याकडे एक जण कर्ज प्रकरणासंदर्भात आला होता आणि याच्यात असं सांगितलं जातं की अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीनं कोणत्याही पद्धतीनं श्युरिटीची गरज नाही, काही गहाण ठेवण्याची गरज नाही, पण त्या कर्जदाराला त्याचं 15 लाखाचं कर्ज आहे पण किमान 15 ते 20 लाखाची मालमत्ता गहाण ठेवावी अशा पद्धतीनं बँकेनं सांगितलं। याचाच अर्थ जर माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी असेल तर मी कर्ज का मागेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून। आणि म्हणून सरकारने घोषणा तर केली, प्रत्यक्षात पाहिजे तसा लाभ विशेषतः मराठा समाजातील तरुणांसाठी, पण अशी स्थिती फक्त अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची का, तर मी म्हणेल सगळ्याच महामंडळाची। मग महात्मा फुले मंडळाचं काय, त्याच्यातून महापरित कशासाठी केलं, त्याच्यात काय आज लूट होते, सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत आहे ते महापरित, काय लूट होते तिथं, अण्णाभाऊ साठे महामंडळाची स्थिती काय आहे, अशीच आहे अनेक बाकीचे। मग त्यांनी परशुराम मंडळ स्थापन केलं, वेगवेगळे मंडळ स्थापन केले। सरकारने फक्त घोषणेच्या माध्यमातून हे मंडळाची स्थापना आहे, प्रत्यक्षात या मंडळ अतिशय अपंग अवस्थेत आहे अशा प्रकारची स्थिती आहे। त्यामुळे जे काही अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची व्यथा योग्य आहे। खरं तर तेही भारतीय जनता पार्टीचे, सरकारी भारतीय जनता पार्टीचे, आता लोकांनी जनतेनंच याविषयी बघावं। त्यांनी बोलताना असंही म्हटलं की मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला बदनाम करण्यासाठी कोणीतरी सुपारी दिली, तुम्हाला काय वाटतं कोणी दिली? हे एवढं काही सरकार दूध खुळं किंवा अपंग नसतं आणि मुख्यमंत्री काय एवढं एकदम कोणी काही केलं म्हणून त्याच्यातले ऐकतील किंवा असक्षम आहे किंवा निर्णय घेण्यास सक्षम नाही असं त्याचा अर्थ नाही। खरं तर सरकारच आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही म्हणून या सगळ्या गोष्टी होतात असं माझं मत आहे। मराठवाड्यातील 4 महिला लोकप्रतिनिधींचे कुंजूर प्रमाणपत्र अवैध ठेवून निरंकुश काल संताप व्यक्त केला सरकारवर टीका केली। फडणवीस
आता हे राजकीय आरक्षण त्याचं घ्यायचं की नाही का शैक्षणिक घ्यायचं त्याच्यासाठी झालं, हा पण एक विचार करण्याचा वेळ आहे असं माझं याच्यातलं मत आहे. कारण आपण कुणबी प्रमाणपत्र हे खऱ्या अर्थानं शैक्षणिक हेतूनं शिक्षणासाठी नोकरीसाठी हे प्राप्त केलेलं आहे, निवडणुका लढविण्यासाठी नाही असं याच्यातलं माझं तरी मत आहे. हे व्यक्तिगत मत आहे माझं. ठीक आहे. ओके. धन्यवाद.